आपण सुरक्षित आहोत का या देशात अशा कायद्यांसमोर? त्या होन्नोटगे नावाचं एक गाव आहे, तिथे गेलो. तिथला एक शेतकरी म्हणाला, स्वामीजी, आमच्या वडिलांनी आमच्या देखतच यांना स्मशानभूमी नव्हती म्हणून अर्धा एकर आमच्यातलं स्मशानभूमीसाठी जागा दान केली होती आम्ही. आज हे आलेले आहेत आणि 13 एकरचा सर्वे नंबरलाच नाव लावून टाकले म्हणाले. का? तर ते सांगतात बादशांची घोडे इथनं गेले होते त्यामुळे हे त्यांचे, अकबरची बकरी सर्व इथनं गेलेली होती त्यामुळे हे सर्व वक्फची आहेत, शहाजहानची गाढवं सगळी इथनच गेलेले होते त्यामुळे हे सगळी त्यांची वक्फची आहेत. ते लावायचंच ना. अशा पद्धतीची एक कानून, अमानवीय कानून या देशात आला आणि त्याला कोणी चॅलेंज केले नाही, कोणी विचारलं नाही. आणि आजही तो आमच्यातले देवस्थान